हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कढी पकोडे. तर आता आपण आधी कढई ठेवून त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढीची तयारी करून घेऊ. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला ताक घ्यायचं आहे या छास या तुम्ही दही पण घेऊ शकतात. तर त्याच्यात आपण भाजलेले शेंगदाणे ॲड करणार आहोत कढीसाठी. त्यानंतर त्यात मिरची घेणार आहोत, ग्रीन मिरची 7-8 मिरची घेणार आहोत आणि कोथिंबीर घेणार आहोत. आणि वरीचं पीठ म्हणजे भगरचं पीठ असतं ना, ते आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यात ताक या छास टाकून आपण ते अजून पातळ करून घ्यायचं. जसं आपण कढीसाठी पातळ करतो ना, त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याला. तर याचीच आपण कढी बनवणार आहोत आधी आपण. आता आपले कढीचं बॅटर मिक्स झालेलं आहे. त्याच्यात अजून परत छास घालूया, थोडं पातळ करूया. नंतर आपल्याला पाणी पण घालायचं आहे. आता कढीला तडका देऊया आपण. त्याच्यासाठी एक कढई घ्यायची आणि घीचा तडका देणार आहोत आपण. तर मी तडक्यासाठी घी कढईमध्ये टाकलेले आहे. त्याच्यात आता आपण घालणार आहोत तडक्यासाठी जिरा. 1 चमचा जिरा घालणार आहोत. उपवासाची कढी असल्यामुळे याच्यात खूप मसाले येत नाहीत. तर त्याच्यात अजून आपण घालणार आहोत कढीपत्ता. फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरा हे 2 गोष्टी घालणार आहोत. आणि जे आपण बेटर तयार केलं होतं ताकाचे आणि शेंगदाण्याचे, ते आता आपण फोडणीमध्ये घालून देणार आहोत. त्यानंतर आपण त्याला पातळ करणार आहोत. अजून 2 ग्लास तरी आपण पाणी घालायचे आणि पातळ करून घ्यायचे कढीसारखं. सेम कढी जसं बनवतो तसंच बनवायचं आहे. फक्त याच्यात शेंगदाणे आणि आपण ते कढीचं ते जे ताक असतं ते आपण वाटून घेतो आणि त्याच्यात आपण पीठ कालवतो. याच्यात शेंगदाणे घालतो बस. आता मस्तपैकी चांगले चाळून सने आपल्याला छान उकळून घ्यायची कढी आणि मध्ये मध्ये चाळत राहायचे म्हणजे ते फुटणार नाही. त्यानंतर टेस्टनुसार आपण मीठ घालणार आहोत. आणि उपवासाला शेंगदाणा मग घातलं तर छानच असतं अजून. अशा प्रकारे आपली आता कढी एके साईडला रेडी होते. तितक्यात आपण पकोड्याचे म्हणजे भजीचे पीठ आपण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलं आहे शिंगाड्याचे पीठ, वरीचे पीठ, कोथिंबीर, मिरची आणि जिरा. आपण त्याचं बेटर तयार करून घेऊ आता. आता मी घेतलं आहे शिंगाड्याचं पीठ आधी ॲड केलं आहे. त्याच्यात ॲड करूया भगरचं पीठ म्हणजे वरीचे पीठ आणि मिरची घालायची त्याच्यात. जिरा घालायचा अजून आणि कोथिंबीर. आणि ते आपण पाणी टाकून थोडं भजीसाठी आपण कसं पीठ कालवतो तसं मिक्स करून घ्यायचं आहे ते. थोडं पातळ करणार आहोत आपण, कारण ते भजी करताना ते मग कढईमध्ये जाणार नाही तर, आणि मग पकोडे पण चांगले नाही होणार. याच्यात भगरचं पीठ घातलं ना शिंगाड्याच्या पिठात तर भजी एकदम क्रिस्पी होते. म्हणून मी ते भगरचं पीठ पण ॲड केलं आहे. नाही तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही शिंगाड्याच्या पिठाचे पण करू शकतात. आणि हे आपण वरीच्या तांदळाबरोबर या राजगिऱ्याच्या पुरीबरोबर खाऊ शकतो आपण. या राजगिऱ्याची चपाती बनवून खाऊ शकतात तुम्ही. तर खूप छान होतं हे आणि हेल्दी पण आहे शिंगाड्याचं पीठ म्हटल्यानंतर. तर म्हणून म्हणजे हे आपल्या जेवणात तुम्ही आवर्जून यूज करू शकतात. आता आपलं बेटर तयार होत आलं आहे. चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पकोडे मस्त होतील. त्याच्यात थोडा आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत आणि
टेस्टनुसार नमक. त्यानंतर आपण कढी बघून घेऊ आपण. आता आपली कढी मस्त झाली आहे, उकळून गेली आहे. आता आपण पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम करून घ्यायचे चांगलं आपल्याला. जसं आपण भजीसाठी गरम करतो त्याप्रमाणेच गरम करायचे. मीठ घालायचं राहिलं तर म्हणून मी मीठ घातलं. आणि आता तेल गरम झाले की चेक करायचे तुम्ही, थोडं थोडं टाकून बेटर. त्यानंतर तुम्ही ते पकोडे हळूहळू चमच्याने सोडू शकतात. खूप छान होतात हे पकोडे. तुम्ही अशी उपवासाला नुसते पकोडे पण बनवून खाऊ शकता. तुम्हाला वाटलं तर कढीबरोबर खा, साबुदाण्याच्या खिचडीबरोबर पण करू शकतात तुम्ही. अशा प्रकारे आपले पकोडे आता मस्त होत आलेत. जसे आपले बेसनाचे पकोडे असतात ना तसेच झालेत एकदम छान. ते चांगले मस्त कलर येईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे. त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खूप क्रिस्पी होतात ते आणि हेल्दी तर आहेच, कारण शिंगाड्याचं पीठ असल्यामुळे खूपच हेल्दी आहेत ते. अशा प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घ्यायचे आहेत एका साईडला आणि एका साईडला सगळे काढून घ्यायचे आहेत. मग बघा किती मस्त दिसत आहेत आपले पकोडे, छान झालेत ना. इकडे आपली कढी पण रेडी झाली आणि आता आपले पकोडे पण रेडी झाले. तर आता कढीमध्ये आपण सगळे पकोडे एक एक करून आपण सोडून देऊया, जेणेकरून कढीमध्ये मुरल्यानंतर पकोडे एकदमच छान लागतात. ते म्हणजे तुम्हाला उपवासाला दुसरं म्हणजे असं साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला ना तर वरीचे तांदूळ आणि तुम्ही कढी पकोडे बनवा, मजा येईल खायला, खूप मजा येईल. तर आपण असे एक एक मस्त कढीमध्ये सोडून घेऊया कढी पकोडे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला सांगा आणि नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आणि एन्जॉय युअर डे. अँड खरंच मस्त झाली रेसिपी आणि घरात खूप आवडली सगळ्यांना, म्हणून तुम्ही पण नक्की घरातल्यांना खुश करा आणि ही रेसिपी बनवा.